गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, शरद पवार साहेब या तुमच्या तीन तिघाडी सरकारमध्ये आई सुप्रियाताई सुळे तुमचे इव्हेंट पाहून ट्विटरवरती फॉलोअर वाढलेत। तुम्हाला जाग कशी काय येत नाही? तुमच्या असणाऱ्या मुंग्या काय येत नाहीत? तुम्ही जमिनीवरून तटकन उठत का नाहीत? तुम्हाला असणारे आग का निर्माण होत नाही? 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून हत्या केली जाती, तुमची तळपायाची आग मस्तकाला का जात नाही? तुम्हाला लेकरं नाहीत का? तुम्हाला ममता नाही का? तुमच्या असणाऱ्या घरात ह्या असणाऱ्या मुली नाहीत का? याचं उत्तर द्या। रायगड जिल्ह्यामध्ये पेन या ठिकाणी आदिवासी समाजाच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली ही अतिशय भयानक आणि दुर्दैवी घटना फुले शाहू आंबेडकर बिरसा मुंडेंच्या या देशात मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे। रात्री झोपेत असताना हा नराधम येतो, त्याची हिम्मत एवढी की झोपेतच तिला उचलून घेऊन जातो आणि कुकर्म करून तिला असणार मारून टाकतो, तिची हत्या करतो। या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलाय की नाही हा असणारा प्रश्न आज आमच्या समोर उभा आहे। हा आरोपी जातीय मानसिकतेचा आरोपी, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सुद्धा त्याच्यात कलम लावण्यात आलेलं आहे। या आरोपीचं बॅकग्राऊंड अशाच पद्धतीचं राहिलेलं आहे। या आधीचा सुद्धा इतिहास त्याचा असाच राहिलेला आहे, तो क्रिमिनल माइंडचा आहे। या आधी कित्येक अत्याचार त्यांनी अशाच प्रकारे केलेले आहेत। म्हणून एवढा नंबर 1 रँकिंगचा असणारा हा कुख्यात गुंड आरोपी बलात्कारी नराधम मोकळा वावरत कसा होता असा असणारा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। या असणाऱ्या जिल्ह्याच्या एसपींनी, डीवायएसपींनी, स्थानिकच्या पीआयनी जर या 1 नंबरच्या रँकिंगच्या आरोपीच्या मुसक्या आधीच आवळल्या असत्या, मोकांतर्गत कारवाई केली असती, तडीपारी केली असती, तर ही असणारी आमची चिमुरडी वैभवी वाचली असती। परंतु यांनी असणारा हा आरोपी जणू काही लायसन्स देऊन मोकारच सोडलाय अशी असणारी परिस्थिती या ठिकाणी एकंदरीत दिसत आहे। आदिवासी समाजावरती महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक ज्या प्रकारे अत्याचार सुरू आहेत ते अतिशय निंदनीय। गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये 12 वर्षाच्या आदिवासी समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला। सगळे शेतामध्ये गेलेले असताना ती एकटीच घरात होती, याचा फायदा घेऊन नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला। त्या ठिकाणी सुद्धा मी जाऊन आलो। गृहमंत्र्याच्या घरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरती तिचं हे घर होतं। गृहमंत्री आजच्या तारखेपर्यंत त्या आदिवासी कुटुंबाला भेटायला गेलेले नाही। 3 वर्षाची मुलगी बलात्कार करून तिची हत्या केली जाती। देशाच्या पटलावरती मनीषा वाल्मिकीच्या स्तरावरचं हे हत्याकांड आहे, तरी सुद्धा गृहमंत्री येऊन या असणाऱ्या पीडित कुटुंबाला भेटत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। मुख्यमंत्री त्या संदर्भात स्टेटमेंट देत नाहीत, सरकार त्या संदर्भात ट्विट करत नाहीत। एका पाठोपाठ आदिवासी, दलित, बौद्ध, मातंग, चर्मकार समग्र SC/ST समूह धोक्यात आलेला आहे आणि इथं असणारं सरकार गाफील आहे अशी असणारी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली। म्हणून गेंड्याच्या कातडीच्या या मुख्यमंत्र्याचा, गृहमंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती, ती सावित्रीबाई फुलेंच्या लेकी जर या महाराष्ट्रात सुरक्षित नसतील तर आम्हाला लाज वाटते की या महाराष्ट्रात महापुरुष जन्माला आले आणि इथं असणारे सत्ता हाकणारे गेंडाच्या कातडीचे निर्दयी, मानवताहीन, संवेदनाहीन व्यवस्था या असणाऱ्या सत्तेमध्ये बसलेली, त्यांना असणार मानवताच राहिलेली नाही, त्यांचं असणारी दया माया सगळी मेलेली आहे। ते आदिवासींच्या लेकराला आपलं लेकरू समजत नाहीत, ते दलितांच्या लेकराला आपलं लेकरू समजत नाही, ते SC/STच्या लेकरांना आपलं लेकरू समजत नाही। गृहमंत्री साहेब, आपल्या परिवारात, नातेवाईकात अशी घटना घडली असती तर तुम्ही आतापर्यंत आले नसते का हा असणारा मला तुम्हाला प्रश्न आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याचा आम्ही या ठिकाणाहून जाहीर निषेध करतो। या असणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या
निष्क्रियतेमुळे हा बलात्कार झाली, हत्याकांड झाली. रडारवरील आरोपी, रँक 1चा आरोपी, याला तडीपार का केलं नाही? याला मोका अंतर्गत कारवाई का केली नाही? याच्यावर NPDA सारखा गुन्हा दाखल का केला नाही? हा कुणाच्या आश्रयाने या ठिकाणी फिरत होता आणि आमच्या असणाऱ्या आया बहिणीवरती लक्ष देऊन आमच्या मुली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होता? हा असणारा प्रश्न आमचा व्यवस्थेला आहे. म्हणून निष्क्रिय PI, DYSP आणि SP यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये एका पाठोपाठ दलितांवरती अत्याचार सुरू आहेत. अनिल देशमुख हे रात्री 2 वाजता जाऊन पुण्याच्या कॉलिंग सेंटर मध्ये बसून लोकांना 9 वर्षाच्या शुभेच्छा देतात, परंतु आदिवासींची मुलगी या ठिकाणी मारून टाकली. त्यांच्या असणाऱ्या पीडित कुटुंबाला विचारपूस करायला येत नाहीत. यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. म्हणून त्यांना सुद्धा खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. ऑल इंडिया पॅंथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत असून ही घटना मनीषा वाल्मिकी स्तरावरचीच घटना आहे असं जाहीर करतो. आणि हा लढा राज्यव्यापी करून या महाराष्ट्रातला आदिवासी, दलित, शोषित, पीडित, वंचित, SC ST वाचवण्याचा लढा तीव्र करण्याचं आव्हान मी या महाराष्ट्रातल्या आदिवासींना करतो. एकत्र येऊन पुन्हा एकदा आपलं अस्तित्व वाचवण्याचा लढा तीव्र करण्याचं आव्हान मी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून करतो आणि या असणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करतो. ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे, तात्काळ या चिमुरड्याच्या पीडित कुटुंबाला इथं असणाऱ्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मदत केली पाहिजे. त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. या ठिकाणी जो नराधम आरोपी आहे त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. हा असणारा आरोपी यांनी जे कृत्य केलंय ते मानवतेला काळिंबा फासणारं कृत्य. म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही प्रियंका रेड्डीवर बलात्कार झाला त्याचं एन्काउंटर केलं, ज्या पद्धतीने तुम्ही निर्भयाचं हत्याकांड दिल्लीत झालं त्यांना फाशी दिली, त्याच तत्वावरती या हरामखोराचं सुद्धा एन्काउंटर झालं पाहिजे अशी असणारी आमची भूमिका आहे. राज्य सरकारने गाफील राहू नये. या असणाऱ्या हरामखोरावरती एन्काउंटर करून हे उघड झालेलं आहे की तो आरोपी आहे, हे सिद्ध झालेलं आहे की तो आरोपी आहे, त्याने त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे, म्हणून त्याचं एन्काउंटर झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तात्काळ कायद्याने त्याला फाशी दिली पाहिजे अशी आमची असणारी मागणी आहे. आणि हे जे पीडित कुटुंब आहे याला जे काही उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे. तिची असणारी बहीण वैष्णवी आणि वैभवी या 2 बहिणी आहेत. तिची आई आणि तिचे वडील हातावर पोट भरून मजुरी करून आपला उपजीविका भागवतात आणि हातावर काम करून मजुरी करून मोलमजुरी करून जगतात, स्वाभिमानाने जगतात. आपल्या घरामध्ये ते शांत झोपलेले असताना त्या मुलीला उचलून घेऊन जातो आणि तिला तिचा असणारा कुकर्म करून नायनाट करतो. ही घटना अतिशय भयानक घटना आहे. या घटनेकडे आम्ही गांभीर्याने पाहून हा लढा तीव्र करण्याचा ऐलान या ठिकाणाहून करतोय. अमरावतीमध्ये प्रियंका सोनवणेला फाशी घ्यावा लागली, अकोल्यामध्ये तेलाराला निलिमाला फाशी घ्यावा लागली. या ठिकाणी गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये आदिवासीच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि या ठिकाणी नांदेडच्या बिलोलीमध्ये मूकबधीर स्वच्छाला गेलेल्या मुलीवरती तिकडच तिच्यावरती बलात्कार करून डोक्यात दगड टाकून तिला मारण्यात आलं. गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, शरद पवार साहेब, या तुमच्या 3 तिघाडी सरकारमध्ये, महाविकास आघाडी सरकारमध्ये या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत की नाही याचं उत्तर द्या. या असणाऱ्या बेटी तुम्ही वाचवणार आहात की नाही याचं उत्तर द्या. बेटी बचाव बेटी पढाव तुमचा नारा हा बेटी मिटावच्या दिशेने कस काय चालू आहे आणि तुम्हाला जाग का येत नाही? सुप्रियाताई सुळे तुमचे इव्हेंट पाहून ट्विटरवरती फॉलोअर वाढलेत, तुम्हाला जाग कशी काय येत नाही? तुमच्या असणाऱ्या मुंग्या काय येत नाहीत? तुम्ही जमिनीवरून तटकन उठत का नाहीत? तुम्हाला असणारे आग का निर्माण होत नाही? 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून हत्या केली जाती, तुमची तळपायाची आग मस्तकाला का जात नाही? तुम्हाला लेकरं नाहीत का? तुम्हाला ममता नाही का? तुमच्या असणाऱ्या घरात ह्या असणाऱ्या मुली नाहीत का? याचं उत्तर द्या असं असणारं आव्हान मी या महाराष्ट्र सरकारला करतो. आणि कदापि आदिवासींचा नायनाट आम्ही सहन करणार नाहीत. हा जय भीम म्हणत मैदानात आदिवासींचं अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी यांना तात्काळ मदत जाहीर करावी. जे मंत्री आहेत ते इथं येऊन भेटून जातात आणि यांनी सरकारने मदत करावी म्हणून विटंबना करतात. अरे तुम्ही स्वतःच मंत्री आहेत,
तर तुम्ही घोषणा करून जायला पाहिजे, परंतु दुर्दैव की मंत्री असून मागण्या करण्याची वेळ यांच्यावर येते, यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. ऑल इंडिया पॅंथर सेना या घटनेचा कडाडून विरोध करते आणि या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं अस्तित्व वाचवण्यासाठी, समग्र महिलांचं, मुलींचं अस्तित्व वाचवण्यासाठी मैदानात उतरण्याचा ऐलान करते. या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि जोपर्यंत वैभवीच्या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. तात्काळ आरोपीची फाशी झाली पाहिजे अशी असणारी मागणी घेऊन या महाराष्ट्रात आंदोलन उभा करण्याचा ऐलान करतो. जय भीम. वैभवी राम वाघमारे हिच्यावरती बलात्कार करून तिची हत्या झाली. अल्पवयीन 3 वर्ष सुद्धा या मुलीला नीट झाले नव्हते. नाही, 2 महिने कमी आहेत. 2 महिने कमी आहेत. 2 वर्ष 8 महिन्याची ही मुलगी आणि झोपेत असताना उचलून घेतले, नराधामाने उचलून घेतली, तिच्यासोबत कुकर्म केलं आणि या ठिकाणी परत आणून ती फेकण्याचा प्रयत्न करत असताना या सर्वांनी त्याला बघितलं आणि त्याच्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करण्यात आली, फेकून टाकले. तर अशा प्रकारे इथं आम्ही या कुटुंबाला भेट दिली, सांत्वन केलं. अतिशय धक्कादायक माहिती एका पाठोपाठ एक या ठिकाणी बाहेर आली. सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झालेलो आम्ही स्वातंत्र्य झालेल्या भारतापासून म्हणतो, परंतु हे स्वातंत्र्य खोटं आहे असं मला या ठिकाणाहून सांगावं वाटतं. आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही असं या ठिकाणाहून आम्हाला सांगावं वाटतं. केवळ आदिवासी आहेत म्हणून त्यांना घरं नाही, केवळ आदिवासी आहेत म्हणून त्यांना संडास बाथरूम नाही, केवळ आदिवासी आहेत म्हणून त्यांना पाणी नाही, केवळ आदिवासी आहेत म्हणून त्यांना लाईट नाही. 7 वाजल्यात आत्ताच्या, लाईट नाही. आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंगी उभा राहिल्यात, सिमेंटांचे ढिगारे उभा राहिलेत आणि या सिमेंटांच्या ढिगारे उभा करण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि माझ्या असणाऱ्या आदिवासी बांधवाला 5 आणि 10 आणि 15 वर्षापूर्वी छोटं घर दिलेलं घरकुल तेही पडायला लागलंय. उद्याच्या पावसामध्ये हेही पडून लोक कुजून जातील मरून, अशी असणारी परिस्थिती निर्माण झाली. हे असणारा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झालेला समूह नाही, यांना आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. अनुसूचित जाती जमाती या ठिकाणी आजही गुलामगिरीच्या अवस्थेमध्ये जगत आहेत. माझा असणारा सामाजिक न्याय विभागाला, केंद्राच्या आणि राज्याच्या दोघालाही प्रश्न आहे. धनंजय मुंडेला प्रश्न आहे. या ठिकाणी आम्ही आलोत आदिवासी म्हणून, अनुसूचित जाती जमाती म्हणून, ट्रायबल म्हणून घरं दिलेले नाहीत, संडास बाथरूम दिलेलं नाही, मूलभूत सुविधा नाही. आमच्या असणाऱ्या हक्काचा, सामाजिक न्यायाचा निधी कुठं जातोय याचं उत्तर द्या. हा निधी तुम्ही तुमच्या घरी वापरताय का? हा निधी तुम्ही लाटताय का? आणि या असणाऱ्या समाजाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय का? गोरगरीब आदिवासी समूहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे तुम्ही सामाजिक न्यायाचा, आमच्या हक्काचा निधी, आदिवासींचा निधी चोरून करत असल्याचा माझा आरोप आहे. या 3 वर्षाच्या मुलीवरती एवढं भयानक कुकर्म झालेलं असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी येऊन भेटत नाहीत, गृहमंत्री भेटत नाहीत, यांची विचारपूस करत नाही. यांचा सामाजिक न्याय असणारा निधी तर मिळतच नाही, परंतु हे सामाजिक गुलाम होत चाललेत. हेच असणारे एकंदरीत या ठिकाणी चित्र दिसतंय. ही सामाजिक गुलामगिरी आणि सामाजिक कैद अवस्था म्हणजेच आम्ही या देशामध्ये आणखी स्वतंत्र झालेलो नाहीत अशीच असणारी परिस्थिती एकंदरीत दिसते. म्हणून या सरकारचा मी धिक्कार करतो आणि या असणाऱ्या समूहाला ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आंदोलन उभा करून प्रत्येकाला नवीन घर मिळालं पाहिजे, घरकुल मिळालं पाहिजे, पाण्याची सुविधा झाली पाहिजे, लाईटची सुविधा झाली पाहिजे. 2 वर्ष 8 महिन्याच्या मुलीवरती बलात्कार करून हत्या केली जाते. आरोपी या ठिकाणी घरात येतो, मुलीला उचलून घेऊन जातो. या ठिकाणचे PI, DYSP हे सस्पेंड झाले पाहिजे आणि या समग्र आदिवासींच्या वस्तींना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे. गेट लावून यांना असणारं सुरक्षित केलं पाहिजे. यांचं सामाजिक गुलामगिरीत जे काही जगत आहेत, वावरत आहेत, ते सामाजिक न्याय देऊन त्यांची सामाजिक उन्नती करण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून ऑल इंडिया पॅंथर सेना करेल. सामाजिक न्याय मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. स्वच्छ भारत म्हणून अभियान म्हणून तुम्ही मिरवता, नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान म्हणून या ठिकाणी मिरवतात.
आम्ही प्रत्येकाला घर तिथं बाथरूम दिलं म्हणतायत, इथं तर बाथरूम सुद्धा नाही. इथल्या लेकी मातीला बाहेर जावं लागतं, कपडे धुवायला बाहेर जावं लागतं आणि सैतान घाट टाकून गरिबांच्या लेकरावरती डोळा ठेवून बसलेले अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून या लेकी बाळी सुरक्षित नाहीत, कारण यांची सामाजिक उन्नती खुटलेली आहे. ही सामाजिक उन्नती उभा करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलन करणार आणि धनंजय मुंडेंना घेरल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. अनेक काळ आम्ही हा असणारा जो काय आमचा अतोनात छळ चालू आहे तो आम्ही शांतपणे सहन करणार नाहीत. तर या समूहाला घेऊन उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत असा असणारा इशारा देतो.